मात्र तुमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नाही, त्यामुळे पहिला प्रयत्न फसला, आता दुसरा प्रयत्न. हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत. दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे. दोघं काय करायचं ते ठरवतील, एवढं सांगतो. पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? हे पहा, शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सक्षम आहेत, ते निर्णय घेतले. तर तुम्ही ही ऑफर मानताय का? राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्यासोबत काम करायची, एक ऑफर अशी मानता का? मला असं वाटतं चॅनलवर बोलून इच्छा आहे का नाही आहे नाही जाणून घेता येत, किंवा चॅनलवर एखादा प्रस्ताव ठेवून, प्रसार माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो. त्याला अनेक मार्ग आहे आणि वाटतं ते मार्ग जर अवलंबले, खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकते. दादा, ते असंही म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र एकच पक्ष काढावा, उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती, समोरच्या व्यक्तीकडून बरोबर काम करायची प्रस्ताव आहे का, महाराष्ट्रात जाऊन त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना, तेच तर विचारलं आहे सगळे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आता आपण सोबत जायचं, तर तो तुम्हाला पटेल का आणि तुम्ही ते मानणार का? हे पहा, आम्ही काँग्रेसशी सातत्यानं लढत होतो. ज्यावेळेसपासून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून आमचा विरोधक काँग्रेस पक्ष होता. त्या काँग्रेसशी आम्ही पूर्ण जे काही असेल, मी म्हणत नाही माझं खूप लाईफ संपलेलं आहे, पण जे काही शिवसेनेने असेल किंवा माझ्यासारख्या कार्यकर्ते असेल, सातत्यानं काँग्रेसशी लढा दिला. याच काँग्रेसची आम्ही 2019ला आम्ही अलायन्स झाले ना, आमचे महाविकास आघाडी, आमच्या शिवसैनिकांनी मानलं ते. मला वाटतं असे कोणतेही निर्णय पक्षप्रमुख जे घेतील तर त्याला मान्यता देणं आमची शिवसैनिकाची भूमिका आहे, कर्तव्य आहे, आणि ते जे भूमिका घेतील त्याच्यासाठी प्राणपणानं लढणं हे सुद्धा आमची जबाबदारी. तर ज्यावेळेस भूमिका घेतात ते सगळ्यांना बोलावून विचारविनिमय करतात, त्यावेळेस तुमची भूमिका काय असू शकते? हे बा, माननीय पक्षप्रमुख अशा भूमिका सगळ्यांशी चर्चा करून घेत असतात. मी सांगितलं ना, मी एक बाकी नेता म्हणून काय भूमिका असायची ती वेगळी असेल, पण या महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य मराठी माणूस मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यायला काहीच हरकत होतात ना. आता ती मांजरेकरांनी मुलाखत किती तारखेला घेतली मला माहिती नाही, आधीची का आताची हे मला माहिती नाही, पण ठीक आहे, आता ती आलं असेल बाहेर म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही. मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे, समन्वय साधणारे असू शकते. यावेळी आले ती खेळी तर नाही असं